मारायचं आहे ना, पलटी मारायची आहे, तर ती व्यवस्थित क्रिप्सी होईल ना, ही क्रिप्सी करून घ्यायची आपल्याला. तर चला पलटी मारून घेऊया. तोपर्यंत त्या बाजूला रेश्मा तांदळाची भाकरीची पण. नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज सुद्धा मी रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर रेसिपी म्हणजे काय, तर आज रेश्मा काय घरी बनवणार आहे, तर गावावरून आईने करकाटे पाठवलेले आहेत. आता आमच्याकडे करकाट्याची म्हणजे मासा असतो तो एक प्रकारचा, तर तो खाडीमध्ये म्हणजे खाडीमध्ये भेटतो, म्हणजे आता धरण वगैरे पकडते, तर त्याच्यामुळं आईने गावावरून करकाटे पाठवलेले आहेत. तर आज त्याची रेसिपी म्हणजे करकाटा फ्राय करणार आहे, म्हणजे बोला गेलं तो मच्छी फ्राय बनवणार. आपल्या या अगोदर सुद्धा तो व्हिडिओ बनवलेला आहे. तर मंडळी, आता आमच्याकडे ह्या माशाला करकाटा बोलतात, तर तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे तुमच्याकडे त्या माशाला काय बोलतात ते सुद्धा आम्हाला कळेल. आणि इंग्लिशमध्ये माझ्यामध्ये व्हाईट स्नॅपर असं म्हटलं जातं त्याला. तर आज त्याची रेसिपी बनवणार आहे. तर बघा, आईने दिलेली आहे, या ठिकाणी मच्छी मी दाखवतोय. तर त्याची आज म्हणजे मच्छी फ्राय बनवणार आहे, म्हणजे करकाटा फ्राय करणार आहे. तर म्हणजे माशाचा प्रकार आहे. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करतो मी. तर तुम्हाला त्या अगोदर ते कशा प्रकारे मासा असतो तुम्ही दाखवतोय. तर चला मंडळी, बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय करकाटा मासा. या माशाला करकाटा मासा बोलतात आमच्याकडे, आणि तुमच्याकडे काय बोलतात तो तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. रेश्मा, याच्यावर या लाईन दिलेल्या आहेत ना, बघा मासा बघा कसा दिसतो. याच्यावर ह्या लाईन दिलेल्या आहेत, आणि हा वरती काटा असतो. हा बघा काटा आहे वरती, आणि या थोड्या अशा लाईन आहेत, म्हणून याला कदाचित इंग्लिशमध्ये व्हाईट स्नॅपर म्हटलं जात असेल. आणि आता पाऊस पडतोय, तर गावाला गलवणीचा एक प्रकार असतो, तर गलाला सुद्धा येतात आणि चढणीला सुद्धा ही मासे येतात. तर शाळेत पहिला पाऊस पडला आणि धरण वगैरे पडते, तर त्याच्यामुळे आईने लगेच आम्हाला ही करकाटं पाठवून दिलेले आहेत. तर आज, आणि चवीला सुद्धा टेस्टी असतात ही करकाटं. काय, तर आज ह्याची मच्छी फ्राय बनवणार आहे. तर पूर्ण करकाटेच आहेत. तर आज आम्ही त्याची रेसिपी बनवणार, म्हणजे मच्छी फ्राय. याच्या अगोदर सुद्धा आम्ही मच्छी फ्रायचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला आपण सुरुवातीला हे साफ वगैरे म्हणजे व्यवस्थित कटिंग वगैरे करून घेणार आहोत. तर आपण रेसिपीला सुरुवात करतोय. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तर मंडळी बघा, पण आता सुरुवात केलेली आहे कटिंग, म्हणजे हे असं व्यवस्थित घ्यायचे. त्याच्यात कचरा वगैरे खूप असतो, कारण का बघा, तर पूर्ण मच्छी आधी म्हणजे आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे, तर संपूर्ण ही मच्छी आपल्याला पूर्ण साफ करून घ्यायला लागेल. तर बघा मंडळी, दरवेळेला रेशमाची जी रेसिपी असते मी फक्त शूट करतो. तर आता काही दिवसानंतर रेशमाच किचन या नावाने यूट्यूब चॅनल ओपन करणार आहे. तर लवकरच त्याची लिंक म्हणजे यूट्यूब चॅनल तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत सध्या रेसिपी तुम्ही ह्याच चॅनलच्या माध्यमातून बघू शकता. तर आपण आता ही सुरुवात केलेली आहे रेसिपीला, तर पूर्ण पहिले साफ करून घेणार आहोत. चला मंडळी, बघत राहा. हे तोडायचं असतं ना, कापायचं असतं ना, कारण काटे वगैरे असतात ना, त्याच्यामुळे साफ करायला लागतो पूर्ण. तेही पूर्ण आपण साफ करून घेणार आहोत आता. आणि कचरा पण खूप निघतो. हे कटिंग ह्याच्यासाठी ना, जेणेकरून फ्राय बघा कटिंग आम्ही करून घेतो, जेणेकरून याच्यामध्ये मसाला आतमध्ये जाईल आणि मग ते चवीला सुद्धा चांगले लागतील. तर हा आपण फ्राय करतोय, ते पूर्ण आपण साफ करणार आहोत. तर मंडळी बघा, आपण यांना म्हणजे व्यवस्थित कापून वगैरे घेतलेलं आहे, कट वगैरे दिलेलं आहे ना. आता व्यवस्थित त्यांना धुवून घ्यायचं, स्वच्छ एकदम धुवायचं ना रेश्मा. तर आपण आता या ठिकाणी स्वच्छ वगैरे धुवून घेतो त्यांना. तर बघा मंडळी, या ठिकाणी आम्ही पूर्ण साफ करून घेतलेली आहे ही मच्छी. बघा, ही पूर्ण आपण साफ केलेली पूर्ण मासा आहे, पूर्ण मच्छी आपण साफ केलेली आहे. बघा, फ्रायसाठी आपण कसे कट दिलेले आहेत, म्हणजे पूर्ण व्यवस्थित एकदम त्यांचे काटे वगैरे असतात ते सुद्धा आपण काढून घेतलेले आहेत. तर मंडळी, चला रेसिपीला आपण म्हणजे आता सुरुवात करतोय. तर या अगोदर त्यांना मसाला वगैरे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे, कारण का आपण मच्छी फ्राय करणार आहोत. तर ही आहे करकाटा मासा, म्हणजे आज मच्छी फ्राय आहे घरी. तर बघा, त्या पद्धतीचं आपण कटिंग करून घेतलेलं आहे, व्यवस्थित साफ केलेलं आहे. तर मंडळी, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा.
तर मंडळी आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे. तर त्या अगोदर मॅरिनेट करायचं म्हणजे याला मसाला लावून घ्यायचा आहे. तर बघा या बाजूला रेशमाने लिंबू कापलेला आहे. कदाचित ही मच्छी वाशाड असते त्याच्यामुळे तो वाशाडपणा जाण्यासाठी काहीतरी लिंबासारखा प्रकार टाकायचा असो म्हणजे आंबट. तर आम्ही या ठिकाणी लिंबू टाकत आहोत. हल्दी पावडर टाकते. तर सुरुवातीला रेशमा हळद पावडर टाकते ना. तर सुरुवातीला हळद पावडर टाकते. रेसिपी बघत राहा. रेसिपी आमच्या एकदम साध्या असतात आणि सिंपल सुद्धा असतात. लाल तिखट घरगुती मसाला जो रेग्युलर मी प्रत्येक रेसिपीमध्ये हाच मसाला आम्ही वापरतो. आम्ही घरी बनवले. तर ते आपण कट पाडलेत ना ते ह्यासाठी जेणेकरून हा मसाला त्याच्या आतमध्ये जाईल आणि ती अजून मीठ मसाला सगळा आतमध्ये जाईल. मीठ मसाला मीठ चवीनुसार. आणि हा लिंबू त्यासाठीच घेतलाय ना. लिंबू वशाडपणा जाण्यासाठी. म्हणजे खारी मच्छी असते ना तर थोडी वशाड सुद्धा असते. तर ती त्याचा वशाडपणा जाण्यासाठी आपण याच्यावर एक लिंबू पिळतोय. म्हणजे आंबट पदार्थ टाकला तरी चालतो. तर आम्ही लिंबू पिळतोय. तर बघा आणि ह्याचं आता सगळ्यांचं मिश्रण म्हणजे व्यवस्थित ह्या मच्छीला लावून घ्यायचं आहे. तर चला मंडळी व्हिडिओ कधी पण कंटिन्यू बघत राहा. कुठे स्किप करत जाऊ नका कारण का अगदी साधीच रेसिपी असते. तर आता पूर्ण याला मिश्रण करून घ्या. लिंबू आपण टाकलाच ना त्याच्यामध्ये. जे आपण कट पाडले ना तर तो आता मसाला याच्यामध्ये जाईल ना. आमची रेसिपीची पद्धत अगदी साधी आणि सोपी आणि आम्ही घरीच कोणताही फिल्टर न वापरता आम्ही आम्हाला जितकं शक्य होतं तितकं आम्ही आमच्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो मंडळी. आणि नक्कीच त्याला तुम्ही सगळेजण प्रतिसाद सुद्धा देता. थोडा वेळ. तर आता हे 5 मिनिटं आपल्याला म्हणजे त्यांना व्यवस्थित मिश्रण लागलं पाहिजे. म्हणजे मसाला जो आपण आता याच्यामध्ये मिक्स केलेला आहे तर तो व्यवस्थित लागला पाहिजे जिरला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला निदान 5 मिनिटं तरी आपल्याला हे असंच ठेवावं लागते. तर चला मंडळी व्हिडिओ स्किप करू नका. तर तुम्हाला ही रेसिपी पूर्ण पाहायला भेटेल. तर मंडळी बघा आपण गॅस चालू केलेला आहे आणि फ्राय पॅन घेतले ना. फ्राय पॅन घेतले म्हणजे ह्याच्यामध्ये सोपी पडतं. म्हणजे कोणतीही फ्राय वगैरे करायची असेल तर ह्याच्यामध्ये सोपी पडतं. आणि आपण फॅन तापत ठेवला आणि त्यामध्ये तेल सुद्धा सोडलेलं आहे. आमची एकदम साधी पद्धत आम्ही रेसिपीसाठी वापरतो जी एकदम सोपी पद्धत आहे. तर मंडळी बघा आपण गॅसवर फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि तो गरम होत होते आणि तिकडे आपण मॅरिनेट करण्यासाठी मच्छीला मसाला लावतो. तर चला मंडळी व्हिडिओ बघत राहा. अति सोपी आमची रेसिपी असते मंडळी. करून पहा. स्किप नाही करायची तर मग ती कशी शॉर्टकट होऊन जातात. ते बघा तेल वगैरे तापलेलं आहे आणि आपण आता मच्छी फ्राय करण्यासाठी सुरुवात करतो. तर तेल तापलेलं आहे दिसतोय आपल्याला. तेल तापलेलं आहे. गॅस थोडी मिडियम करायची आहे आणि ते सगळं बसून जातील याच्यामध्ये. बघा मंडळी आम्ही फ्राय पॅनमध्ये मच्छी तेलामध्ये फ्राय करतो. तर रेसिपीला आम्ही सुरुवात केलेली आहे. गरमसुद्धा होतो. पाऊस आजच पडायची सुरुवात झाली ना. पावसाळी जे मासे खूप येतात. आता तो कडलीच्या माशाला सुरू गावाला. तर मंडळी बघा आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे आणि आपण फ्राय पॅनमध्ये मासे टाकून घेतलेले आहेत. आता याच्यावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. म्हणजे फ्राय पॅन जेणेकरून ते दोन्ही बाजूने शिजले जाते. तर मंडळी रेसिपी बघत मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा आपण फ्राय पॅनमध्ये जी मॅरिनेट केलेली मच्छी होती ती याच्यामध्ये आता तेलामध्ये सोडलेली आहे. तेलसुद्धा फास्टमध्ये आम्ही गरम केला आणि झाकण ठेवलं. ओके आता निदान मध्ये 10 मिनिटात ती व्यवस्थित झाली पाहिजे शिजवून आणि अतिशय चांगल्या प्रकारची मच्छी फ्राय होणार आहे. तर रेसिपी बघा. ते बघा आपली मच्छी फ्राय होतेच पण बाजूला जोडीला रेशमा भाकरी सुद्धा तांदळाची बनवत आहे. कारण का तांदळाच्या भाकरीबरोबर मस्त लागते. तर आमच्या घरी आम्ही तांदळाचीच भाकर खातो. तर आम्ही चपाती वगैरे कमी खातो. तर मंडळी बघा आपण भाकर काढून बघतो शिजले की आपल्याला एक राऊंड मारायचा आहे ना.
पलटी मारायची आहे. तर ती व्यवस्थित क्रिप्सी होईल ना, ही क्रिप्सी करून घ्यायची आहे. तर त्याला पलटी मारून घेऊया. तोपर्यंत त्या बाजूला रेशमा तांदळाची भाकरीची पण तयारी करते, कारण त्या मच्छीबरोबर भाकरीची चवच चांगली असते. तर बघा आपण त्या बाजूने पलटी मारून घेतलेली आणि पलटीच मारून घ्यायची, कारण दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत आणि क्रिप्सी बनली पाहिजे. म्हणजे बघा आपण या बाजूला आता परत एकदा झाकण. हां, तर परत शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे. तर मंडळी रेसिपीची व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आणि ह्या बाजूला रेशमा भाकरीची तयारी करते. तर चला मंडळी, किती भाकऱ्या वाजणार आहेत? 3-4 साधारण 3 भाकऱ्या तर पीठ तिने घेतलेलं आहे. तर याच्या जोडीला आज भाकरी आणि थोडंसं लाईटली भात आणि मच्छी आणि थोडंसं रसा आहे. शायद मच्छीचाच रसा असेल. तर आज रात्री जेवण आणि जोडीला काय आंबे आहेत ना, जोडीला हिच्या आईने आंबे आम्हाला दिलेले आहेत, गावावरून आल्या त्या. तर त्याने आंबे आणलेत, तर जोडीला आंबे आहेत रात्रीला. तर तांदळाची भाकरी, मच्छी, आंबे असा आज आमचा रात्रीच्या जेवणाचा बेत असणार आहे. हां, तुम्हाला जेवायला बोलूच, रेसिपी पूर्ण होऊ द्या. तोपर्यंत आपली सगळी तयारी चालली आहे आणि व्हिडिओ सुद्धा कंटिन्यू चालू आहे. आणि तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर हा सगळा आमचा म्हणजे व्हिडिओचा आनंद घेत राहा. आम्ही बनवतोय, तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा, कारण का तुमच्यामुळे आम्ही आहोत. काय रेश्मा? तर मंडळी बघा, या बाजूला रेश्मा भाकरी भाजत आहे, तर त्या बाजूला मच्छी फ्राय बनत आहे. तर अशी आज आमची रात्रीच्या जेवणाची तयारी चालली आहे. इकडे भाकरी, तिकडे मच्छी फ्राय, असा रेशमाचा संध्याकाळचा प्रवास सुरू असतो. तर बघा क्रिप्सी आली, बघा क्रिप्सी झालेली आहे, कुरकुरीत झाली आहे ना, मस्त. मसाला पण चांगला लागला आहे. ह्या मच्छीला मला वाटतं तेल सुटतो का? तेल सुटतो या मच्छीला. तर बघा आता कधी जेवण होतो आणि मी कधी जेवायला बसतो अशी मला म्हणजे या स्मेलनी इच्छा झाली. बघा या बाजूला भाकरी आणि या बाजूला मच्छी, असा दोघांचं कॉम्बिनेशन सुरू आहे. आणि रेशमाची सगळी तयारी आहे. आमचा रात्रीचा अशा प्रकारे आमचा दिवस असतो. मी कामावरून घरी आल्यानंतर मग तिची गरम गरम जेवणाची तयारी असते. आणि मी जेवल्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंगसाठी म्हणजे मी वेळ काढत असतो. तर हा असा आमचा दिवस असतो, पूर्ण दिवस कामाचा दिवस है ना. बघा तर मस्त ती कुरकुरीत झालेली आहे. आणि गॅस पूर्ण मी बंद केलेला आहे, म्हणजे रेशमाने तसंच बंद केलेली आहे. तर गॅस पूर्ण बंद केलेली आहे या ठिकाणी, कारण का क्रिप्सी झालेली आहे. बघा आणि स्मेल पण चांगला सुटला आहे. या बाजूला रेशमाची भाकरी. आपला गावचा पीठ आहे ना, आई दळून देताना चांगला आहे आणि एकदम मस्त व्यवस्थित लागते. आणि भाकरी जवळच त्याची चव चांगली आहे, काय पण बोल. मंडळी बघा मस्त झाले ना, एकदम मस्त कुरकुरीत झाले आणि व्यवस्थित आता शिजून पण झाले. फक्त आता भाकऱ्या बनायच्या बाकी. तर मग त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसू. आणि किचन खूप गरम होते ना, कारण काय ना पाऊस लेट पडतो ना. 2-3 वर्ष असं झाले, काय माहिती आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम दिसून येतात आजकाल. म्हणून आहे ना, तरी पण आहे ना, लोकांनी झाडं नाही तोडली पाहिजे, झाडं लावली पाहिजे. कारण का झाडं कमी झालं म्हणजे लोक तोडतात ना, म्हणून झाडं लावली पाहिजे पावसाळ्यात. यावर्षी म्हणजे प्रत्येकाने म्हणजे काय माहिती आहे पाऊस लेट होण्याचं कारण आहे, तर आपण झाडं तोडली नाही पाहिजे, तर झाडं लावली पाहिजे. बघा म्हणजे 25 महिना जो पाऊस होतो, तो पाऊस यावर्षी म्हणजे 2-3 वर्ष कमीच लेट पडतोय. तर त्याच्यामुळे गरमी सगळं ग्लोबल वॉर्मिंग एवढं वाढलं आहे असं म्हणजे गुगलमधून मी बघत सर्च केल्यानंतर, तर त्याचा कदाचित परिणाम दिसून येतो. तर आपण पुन्हा रेसिपीकडे येऊ. तर भाकऱ्या भाजून झालेल्या आहे. तर बाजूला तर रेशमा आंबा कापणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा मंडळी. तर मंडळी बघा, रेशमाच्या आईने आम्हाला थोडंसं आंबे दिले होते, अजूनपर्यंत आहेत आंबे. ह्या वर्षीचे आंबे आले नाही, तर जेवढे आले तेवढा दोन्ही लेकीनं वाटून दिलं त्यांनी. तर आंबे वगैरे पहिले घेऊन घेते रेशमा. त्याच्यानंतर मग ती कट करून घेणार जेवणासाठी
आज आम्ही रात्रीचा आंबं खातो, तर आज मच्छी असल्यामुळे थोडंसं बोललं आंबं पण कटिंग करून घे, म्हणजे मच्छी, भाकरी, भात आणि थोडंसं आंबं त्याच्याजवळ. तर मंडळी व्हिडिओ बघत राहा. आमची व्हिडिओ अशीच असते, व्लॉग आहे, तर रेसिपीचा व्लॉग म्हणून म्हटलं चला आज पूर्ण रेसिपीचा म्हणजे आज आमची जेवणाची तयारी कशी असते तर हा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर चला रात्रीच्या जेवणाची तयारी वगैरे सुरू आहे आमची. तर रेश्मा एक साईडला आंबे कापून घेत आहे. तर मंडळी बघा, अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी होती आणि मी तुम्हाला तो रेसिपीचा व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी बघा, अतिशय कुरकुरीत म्हणजे क्रिप्सी पद्धतीची मच्छी फ्राय, म्हणजे जी गावाला करकाटा मासा असतो तो आज आईने पाठवला होता. तर म्हटलं चला ही मच्छी तुमच्यासमोर गेली पाहिजे, तर आम्ही करकाटा जो मासा असतो तर त्याचे आज आम्ही मच्छी फ्राय बनवलेला आहे आणि ठेवलेला आहे भाकरी आणि रेशमाने आंबा कटिंग केलेला आहे. तर आज असा आमचा रात्रीचा बेत असणार आहे. तर मंडळी तुम्हाला सर्वांना आमंत्रित करतोय आणि नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि अगदी सोप्या पद्धतीची व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही व्हिडिओ बघत राहा, कारण का तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुम्ही व्हिडिओला पसंती करणार तर आम्ही व्हिडिओ बनवण्याचा अधिक प्रयत्न करणार आणि आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा असतात की तुम्हाला व्हिडिओ आवडाव्यात आणि आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवाव्यात आणि आम्ही जे घरगुती जे आमचं काय असतं त्याच पद्धतीवर आम्ही व्हिडिओ नक्की बनवत असतो. शॉर्ट असतील किंवा व्लॉग असतील ते आम्ही आमच्या पद्धतीवर बनवत असतो. तर मंडळी या ठिकाणी थांबतो. आता थोड्या वेळाने जेवायला बसेल, तर तुम्ही सुद्धा या जेवायला. आणि अतिशय स्वादिष्ट आणि चवदार अशी रेसिपी बनवलेली आहे. बघा मंडळी, हा जो मच्छीचा प्रकार आहे तो उन्हाळ्यात सुद्धा भेटतो, पावसाळ्यात सुद्धा भेटतो. पावसाळ्यात अधिक भेटतो कारण का चढणीचे मासे आणि गालाला वगैरे हे मासे लावून पकडले जातात. आणि आता धरण, आमच्याकडे धरण, आम्ही खाडीच्या बाजूला राहणारी माणसं म्हणून आम्हाला मच्छी जास्त प्रकार भेटते. तर त्यामुळे हा करकटाचा प्रकार आहे. तर म्हटलं चला लोकांसमोर गेला पाहिजे म्हणून एक्सप्लोअर करण्यासाठी एक मच्छी फ्राय म्हणून त्याचाच व्हिडिओ बनवला. तर अतिशय चांगल्या प्रकारची ही रेसिपी झालेली आहे, स्वादिष्ट आणि चवदार झालेली आहे. चला मंडळी, याच ठिकाणी थांबतो आणि भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. लवकरच चांगल्या प्रकारचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल. कदाचित रेसिपीचा नसेल पण एक गावाला जाणार आहे तर त्यानिमित्ताने एक व्हिडिओ बनवणार आहे. तर नक्कीच आमचा कोकणातील गाव कसा असतो तर त्यावर मला एक व्हिडिओ बनवायचा आहे. तर तो व्हिडिओ मी एक्सप्लोअर करण्यासाठी नक्कीच गावाला असलो तर तो तुमच्यासोबत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. तर भेटू त्या व्हिडिओमध्ये किंवा रेसिपीचा व्हिडिओ.